देखा। अमित ठाकूर आपल्याला विनंती असेल की या ठिकाणी विजय पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करायचा आहे। विजय तुकाराम पाटील आपण पाहिलं तर एक क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी आणि म्हणूनच ज्यांची उपस्थिती आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे। विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी एक सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना विजय पाटील अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच आप्पा यांचे खास करून मी ज्यांना राईट हँड म्हणू शकतोय आणि म्हणूनच सातत्यानं जय भवानी पेट्रोल पंप असेल या पेट्रोल पंपच्या अर्थात मग भाई राजेश ठाकूर त्यांच्या समेत अर्थात त्यांचे पप्पा अर्थात धनाजी महादेव ठाकूर यांचे राईट हँड म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातोय। विनंती असेल आदरणीय सन्माननीय विजय तुकाराम पाटील आपण यथोचित आपला मान सन्मान घ्यायचा आहे। अमित ठाकूर अर्थात आरुष अमित ठाकूर ज्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय संपूर्ण ज्या टी शर्ट आपल्याला प्रदान करण्यात आले। अमित दादा आपलं सुद्धा हृदय अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत असेल। थँक्यू सो मच विजय पाटील। तर पुन्हा एकदा आपण जायचं आहे या ठिकाणी कामोटे निवासी अर्थात मिमिक्री आर्टिस्ट उत्कृष्ट समालोचक निवेदक सुशांत पाटिल। ये देखिए पहली गेंद ऊपर उड़ाई, यहाँ पर खिलाड़ी है, क्या होगा नतीजा। और यहाँ पर देखा जाए तो जरूर यहाँ पर पहले विकेट को वापस आना होगा। जिस तरह उड़ाया था हवा में काफी बड़ा यहाँ पर प्रयास किया था, लेकिन अंतिम दौर में ज्यादा ऊंची गई गेंद और लंबाई कम थी और पहले गेंद के ऊपर यह पहला करारा झटका आते हुए आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीड़ा सामाजिक संस्था के माध्यम से यहाँ पर दोतुन के इस मैदान पर यह आज के रात की काफी बड़ी प्रतियोगिता। पहले विकेट का यहां पर नुकसान होता हुआ यह मैच संस्कार स्पोर्ट्स गावदेवी गावठान बनाम बहरीनाथ बेलपाड़ा इन दोनों के बीच यहां पर पहले विकेट का नुकसान होते हुए यहां पर नए बल्लेबाज मैदान में जाते हुए नजर आते हैं विनय मात्रे। अब दोनों को बारी संभालनी होगी क्योंकि जिस तरह पहली गेंद फेंकी काफी लाजवाब थी। दूसरी गेंद ये देखिए गेंद लॉन्ग ऑन साइड में हल्के हाथों से ढकेल दी है, वहां पर एक थी और देखा जाए तो 2 रन पूरे आसानी से पूरे करते हुए। देखिए आप जितनी चलाकी से गेंद को उठाते हैं फेंकते हैं उतना आपका काम अच्छा होगा, लेकिन आप अगर सुस्त होंगे तो उसका नतीजा जहां पर एक है वहां पर 2 रन चुराई जाएगी। यही देखा आपने, 2 रन के साथ खुद का और अपने टीम का खाता खुलता हुआ। दूसरे गेंद के ऊपर गेंदबाज देखा हमने गेंदबाजी करते हुए आकाश टकले जिनका काफी बड़ा नाम है और उस नाम को इस मर्तबा यहां पर इस रात में अंजाम देते हुए ये देखिए ऊपर से उठाया, ताकत का पूरा इस्तेमाल किया और जिस रफ्तार से गेंद आई उस रफ्तार से पैविलियन के बाहर भेजते हुए ये 6 रन आए। क्या बढ़िया बल्लेबाजी, शुरुआत तो की है, अब गर्म हो गए हैं। अब यहां पर माहौल को आगे ढकेलते हुए देखा आपने 11:18 हुए और कुछ लोग 12 बजने की राह देख रहे हैं क्योंकि शुक्रवार है। और इसी बीच इस माहौल को गर्म करते हुए ये बल्लेबाज 6 रन के साथ अब यहां पर रन संख्या 8 पर जाते हुए 3 गेंदें। आकाश टकले सोचना होगा, बल्लेबाज भी उतना भारी है, गेंदबाज भी उतना भारी है, लेकिन किसका काम अच्छा ये जरूर देखेंगे। ये देखिए हल्के हाथों से कारपेट को घसीटू वहां पर गेंद को जरूर रोका है। 1 रन मिलेगी, 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जाकर पहुंचा 9 रन। आपने देखा घर बैठकर आप इस मैच का आनंद लेंगे पनवेल टेनिस क्रिकेट के एक बेहतरीन जाने माने ब्रांडेड चैनल के ऊपर। जरूर देखिए यह प्रतियोगिता काफी बड़ी मैच है। अब आए जो नॉन स्ट्राइकर पर थे, अब बल्लेबाज विनय आए स्ट्राइक के ऊपर। ये देखिए गेंद की गति कम कर दी गई, इसी के लिए आकाश टकले जाने जाते हैं। हर दफा यहां पर अच्छा काम किस तरह करना है या आकाश की गेंदबाजी की और देखते हुए जरूर हम कहेंगे 2 बड़े स्ट्रोक आने के बाद किस तरह यहां पर गेंदबाजी करनी है ये जरूर जानते हैं। आगे की खेलने की कोशिश, ये देखिए ये पीछे गई गेंद लॉन्ग स्टॉप की दिशा में ब्लैक स्क्रीन को पटकती हुई 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा 13 के घर में। अब यहां पर आपने देखा जैसे कि पहले मैच हुई थी, पहले मैच की पहली ओवर 23 रन संख्या आई थी। अब यहां पर उसी की तरफ कदम डालते हुए मुकाबला करते हुए पहले ओवर का खेल खत्म होता हुआ, पहले ओवर के बाद यहां पर रन संख्या आई है
13। जरूर देखेंगे आने वाली 4 ओवर में किस तरह मुकाबला करेंगे, किस तरह बल्लेबाजी करेंगे और किस तरह गेंदबाजी करेंगे। अब तक यहां पर माहौल बनाते हुए बल्लेबाज प्रसाद पाटिल और विनय मात्रे, तो दूसरी तरफ आकाश ने गेंदबाजी की, 13 रन संख्या दी। आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीड़ा सामाजिक संस्था दुतुम, इनके माध्यम से सरपंच और उप सरपंच चषक आप देख रहे हो, काफी बड़ा यहां पर आयोजन करते हुए। उजाला आपने देखा, बराबर सभी खिलाड़ियों को और दर्शकों को यहां पर आनंद निर्माण करते हुए। दूसरी ओर यहां पर गेंदबाजी करने के लिए आए हैं, गेंदबाज पहली गेंद फेंकने के लिए जरूर तैयार होंगे, तब तक यहां पर वार्म अप करते हुए नजर आते हैं। तो प्रसाद पाटिल के यहां पर इनामी राशि आई है, हर एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम उनके भाई करण पाटिल इनके ओर से। देखिए प्यार है, जताना चाहिए। तो देखिए पहली गेंद दूसरी ओर की, ये देखिए गति है गेंद में, वहां पर डीप एक्स्ट्रा कवर की कुछ बाजू में गेंद को ढकेला है, वहां पर खिलाड़ी है, दूसरी की कोशिश नहीं होगी। दोनों को अच्छी कॉलिंग है। जिस तरह गेंदबाजी करने के लिए आए गेंदबाज करण मडवी, ये देखिए ये काफी बड़ा नाम है क्रिकेट के इस सीजन का और हर दफा रहेगा क्योंकि उनका काम अच्छा है। तो जरूर संस्कार स्पोर्ट्स गावदेवी गावठान के टीम ओनर पैकर यहां पर आए हैं, सचिन सेठ का यहां पर जरूर हम स्वागत करते हैं। हर दफा उनका काफी बड़ा काम होता है और इस मर्तबा यहां पर सबको शुभकामनाएं देते हुए ये देखिए अगली गेंद की गति यहां पर ऊपर से उड़ाया, वहां पर खिलाड़ी दौड़ेगा, तब तक गेंद गई सीमा रेखा की बाहर, ऊपर से बेहतरीन 6 रन। तो जरूर ये 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 20 रन। जैसे ही पहली गेंद आपने फेंकी जरूर 1 रन आई थी। तीन गेंदें खत्म होने के बाद यहां पर बड़ा स्ट्रोक तीसरे गेंद के ऊपर आपने देखा ये होना है। ये दोनों भी टीम टफ है। ये देखिए डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में वहां पर दूसरे टप्पे में गेंद उठाएंगे, तब तक 1 रन। जिस तरह गेंद बल्ले के ऊपर से निकलती है ना सर, यहां पर देखिए खिलाड़ी भी किस तरह चालाकी से दौड़ते हुए नजर आते, क्योंकि उन्हें पता है जितनी सुस्ती से हम जाएंगे उतनी ज्यादा रन चुराई जाएगी। अब स्ट्राइक पर आए बल्लेबाज प्रसाद। ये देखिए यॉर्कर लाइन की गेंद यहां पर पॉपिंग क्रीज के कुछ ही नजदीक डालते हुए इसी गेंद के लिए जाने जाते हैं। करण मडवी की बात करेंगे तो कौन भूलेगा इस ऑलराउंडर को, काफी बड़ा नाम है और उतना काम भी अच्छा करते हैं। हर एक गेंद के ऊपर वेरिएशन डालना ये जरूर जानते हैं और उसी तरफ यहां पर कदम डालते हुए ये देखिए ये गेंद को यहां पर जिस तरह फेंका है, जरूर गेंद समझ नहीं आई, ओवर पिच डिलीवरी थी लेकिन गेंद की गति ज्यादा थी। जैसे आए कब गेंदबाजी खत्म हुई पता नहीं चला। पहले गेंद के ऊपर 1 आई, दूसरे के ऊपर डॉट, फिर 6, फिर 1, फिर 2 गेंदें डॉट। कुल मिलाकर देखा जाए इस ओवर में रन संख्या देखी जाए तो 8 रन संख्या 6 जाने के बाद भी यहां पर खर्च की है। 2 ओवर का मुकाबला खत्म होता हुआ पहले ओवर में 13 रन संख्या आई, उसके बाद 8 रन, यानी कि कुल मिलाकर देखा जाए तो रन संख्या बहरीनाथ बेलपाड़ा टीम की 21। जरूर यहां पर मेहमानों का तहे दिल से हम स्वागत करते हैं, क्योंकि जिनकी बदौलत यहां पर सबको शुभकामनाएं देते हुए अपने शुभ कदम यहां पर डालते हुए इस आज के रजनी का पहला दिन और शुभारंभ किया। और हमारे भारतीय संस्कृति हमें बहुत कुछ कहलाती है, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, और सबसे बड़ा प्रोग्राम छोटा हो या बड़ा अतिथि देवो भव, उसी की तरफ दस्तान करते हुए हमारी संस्कृति सबको मार्गदर्शन करते हुए तीसरे गेंदबाजी करने के लिए 21 रन स्कोर गार्ड के ऊपर P1 के 2 ओवर खत्म होने के बाद यहां पर पहली गेंद, ये देखिए ये गहरी गेंद थी, वहां पर लॉन्ग ऑफ साइड में गेंद को ढकेला, दूसरी की कोशिश और जैसे ही खिलाड़ी फंबल हुए 2 रन, जहां पर 1 थी वहां पर 2 रन चुराए। 2 रन के साथ 23 के घर में। इक्का दुक्का यहां पर हर एक गेंद के ऊपर, ये जानते हैं डॉट गेंद आना भी हमारे लिए खतरा हो सकता है। हर एक गेंद के ऊपर किस तरह 1 या 2 रन आए ये जरूर जानते हैं दोनों भी गेंदबाज।
आगे के खेलने की कोशिश, जरूर गेंद सुपर की तरफ गई, वहां पर खिलाड़ी पहुंचेगा, तब तक गेंद रेड कारपेट को टकराई। 4 रन, 4 के साथ बढ़ता हुआ स्कोर 27 रन। बहिरीनाथ बेलपाड़ा बनाम संस्कार स्पोर्ट्स गावदेवी गावठान हर दफा अपने इस एरिया में एक दूसरे के साथ खेलते हैं, लेकिन यह मैच दोनों के लिए काफी महत्वपूर्ण है। यह अगली गेंद 4 आने के बाद देखिए ताकत का इस्तेमाल किया था, ऊपर ओवर पिच डिलीवरी थी, कदमों के कुछ ही नजदीक गेंद डाली, और ऐसी गेंद जब गुडलैंड स्पॉट के ऊपर गिरती है तो मारना मुश्किल बन जाता है। अगर आपको ऐसी गेंद खेलनी है तो फुटवर्क का इस्तेमाल करना होता है। यहां पर कोई फुटवर्क का इस्तेमाल नहीं हुआ, ताकत का इस्तेमाल हुआ, लेकिन गेंद भी उतनी रफ्तार थी। ये देखिए कारपेट को घसीटती हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में गई, वहां पर दूसरी टप्पा में गेंद उठाई। 1 रन, 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 28 रन। पहले ओवर में आपने देखा था तीसरी गेंद के ऊपर 6 रन आई, उसके बाद दूसरे ओवर में भी तीसरे गेंद के ऊपर 6 रन आई थी। अब यहां पर वो क्लाइमेट थमता हुआ, ऐसा क्लाइमेट अगर थमेगा तो जरूर रन संख्या कम आएगी, लेकिन ये जानते बल्लेबाज जो स्ट्राइक पर डटे हैं प्रसाद, इनके बाजुओं में दम है और वो दमखम को यहां पर जरूर निकालने की कोशिश करेंगे। देखिए ऊपर से उठाने की कोशिश की थी, लेकिन गेंद की गति अब कम कर दी गई। आजकल देखते हैं काफी बड़ा हुनर होता है खिलाड़ियों में। ये गेंदबाज भूषण आए हैं, जिस तरह गेंदबाजी कर रहे हैं, पूरी तरह हौसला बुलंद करते हुए अपने खिलाड़ियों का। ऊपर से उठाया, वहां पर लॉन्ग ऑफ की साइड में देखिए गलती की गई। गलती में यहां पर जरूर कहा जाता है अगर गलती होती है तो उसका नतीजा यहां पर रन संख्या बढ़ती है, 4 रन आएगी। 4 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर गार्ड के ऊपर 32 के घर में। देखा आपने, ये 1 रन थी, लेकिन कुछ फंबल होने के बावजूद यहां पर इस ओवर का खात्मा होता हुआ। इस ओवर के बाद पहले ओवर में हमने देखा 13 रन संख्या आई थी, उसके बाद दूसरे ओवर में 8 और तीसरे ओवर में भूषण ने गेंदबाजी की 11 रन। कुल मिलाकर देखा जाए तो रन संख्या स्कोर गार्ड के ऊपर 32 के घर में। नेक्स्ट मॅच भैरवनाथ धुतुम विपक्ष महेंद्र स्मृती विघ्नहर्ता वरचिवले। नक्कीच दोन्ही कर्णांना विनंती असेल की नक्कीच कर्णधारांनी या ठिकाणी आपलं संपर्क अर्थात कॉम्बॅक मध्ये आमच्याशी साधायचा आहे। भैरवनाथ धुतुम विपक्ष महेंद्र स्मृति विघ्नहर्ता वरचौले। तो जरूर आज के दिन में 8 टीमें खेलेंगी, तो सब टीमों को यहां पर जरूर विनती करूंगा कि आप जितनी टाइम को रिस्पेक्ट देंगे उतना आपके लिए फायदेमंद है, क्योंकि आप जब टाइम के साथ चलते हो तो आपको जरूर कुछ अच्छा फल मिलता है। तो जरूर यहां पर 3 ओवर का खेल खत्म होता हुआ 32 रन संख्या स्कोर गार्ड के ऊपर। अब आए आकाश टकले फिर से दूसरी गेंदबाजी करने के लिए, टीम की चौथी गेंदबाजी। तो आकाश टकले ने पहले ओवर में 13 रन से, तो जरूर दयानंद आए हैं। पहली गेंद एंड को बदलते हुए यहां पर दयानंद आए हैं, विश्वास दिखाया है अंपायर की बाई ओर से गेंदबाजी करेंगे। देखिए ताकत का इस्तेमाल किया था, लेकिन ये मीडियम फास्टर गेंदबाज है, बाकी का काम यहां पर कीपर पूरा करते हुए। डॉट गेंद, पहली गेंद डॉट आना, ये जरूर आगे के लिए थोड़ा सा प्रेशराइज हो सकते हैं। आगे आके खेलने की कोशिश की थी, लेकिन खुद विकेट से बाहर होते हुए। ये देखिए सच्चाई क्रिकेट की हर खिलाड़ी में नजर आते हुए। 2 गेंदें यहां पर खत्म होते हुए, 2 गेंदों के बाद यहां पर स्कोर गार्ड पूरा रुकता हुआ। गेंदबाजी काफी बढ़िया देते हुए, पहले ओवर में 13 आई थी, उसके बाद कम रन संख्या आई थी। अब आए हैं दयानंद, तो जरूर 32 के ऊपर स्टॉप हो गई है रन संख्या। पहला विकेट यहां पर गया था सौरभ पाटिल, उसके बाद प्रसाद पाटिल और विनय म्हात्रे बारी को अंजाम देते हुए, और यहां पर फिर एक खिलाड़ी बाहर आता हुआ। अब नए बल्लेबाज मैदान के ऊपर रोहन कडू। तो रोहन कडू भी यहां पर इस सीजन में अच्छा काम करते हुए नजर आते हैं, लेकिन इस मर्तबा यहां पर कल क्या किया ये ज्यादा मायने नहीं रखता, अब आपको क्या करना है ये ज्यादा मायने रखना है। क्योंकि गेंदबाज की बात करेंगे तो अब तक गेंदबाज यहां पर प्रेशर निर्माण करने की कोशिश कर रहे हैं, तो इस प्रेशर को अगर हटाना है तो जरूर बड़े से बड़े स्ट्रोक खेलने होंगे, इक्का दुक्का जारी रखना होगा। 32 के ऊपर स्टॉप हुई है यहां पर रन संख्या, तो 32 के
इस रडार को किस तरह आगे पहुंचाएंगे ये जरूर देखेंगे। नए बल्लेबाज आए हैं रोहन कड़ू, धाकड़ बल्लेबाज। दयानंद की अगली गेंद खेलेंगे राउंड विकेट से। ये देखिए ऊपर से उठाया, मैंने कहा था धाकड़ बल्लेबाज 32 के इस रन संख्या को अगर आगे लेना है तो बड़े स्ट्रोक खेलने होंगे। मैंने कहा, उसने सुना और भेज दिया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। 6 रन के बाद देखिए हमारे दर्शक भी कितने प्यार जताते हैं इन खिलाड़ियों को और इन प्रतियोगिता को, क्योंकि जिस तरह गेंद को ढकेला ऐसा लगा गेंद गई, लेकिन गेंद के ऊपर दौड़े और गेंद फिर से मैदान के अंदर फेंक दी। देखिए कितना प्यार जताते हुए हमारे रजनी क्रिकेट की इस प्रतियोगिता में 6 रन के साथ 38 के ऊपर जाकर पहुंचा। अब दयानंद को सोचना होगा, क्योंकि ये धाकड़ बल्लेबाज मैंने कहा था चलते काम बनाना ये जानते हैं और बिगड़े हुए काम को सुलझाना ये जानते हैं। देखा आपने इस 6 की बदौलत रन संख्या जाकर पहुंची 38 के ऊपर। एक गेंद कितनी इंपॉर्टेंट होती है इस गेंद के ऊपर आपने देखा, जहां पर 32 थी 6 से आगे गई 38 के घर में। अब गेंदबाज फिर से राउंड विकेट से ऊपर से उठाने की कोशिश, वहां पर नहीं रुकेगी गेंद, फिर से आई है दूसरी 6 रन। क्या बढ़िया, अंपायर भी यहां पर 2 गेंदों के ऊपर काफी देर के बाद वार्म अप करते हुए, और इस 6 की बदौलत रन संख्या जाकर पहुंची काफी बड़ी रफ्तार से 44-2-4। काफी बढ़िया खेल करना होगा, क्योंकि 365 दिन हमें राह देखनी होगी। आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीड़ा व सामाजिक संस्था इनके ओर से आयोजन की गई हुई है प्रतियोगिता। चलिए ज्यादा वक्त नहीं लेना है, विनती है आपसे इस ओर की ये 5वीं गेंद। तो जरूर यहां पर देखा आपने 2 गेंदों को बाहर भेजा, लेकिन गेंद की बात करेंगे ना तो गेंद काफी बड़ी इंपॉर्टेंट होती है। तो जिनके माध्यम से इस प्रतियोगिता को सौजन्य हमें मिले हैं मेघनाथ जी ठाकुर और सुनील जी ठाकुर, इनके ओर से ऊपर से उठाया, माहौल को गर्मा घट निर्माण करते हुए काफी बढ़िया स्ट्रोक। 3 गेंदों में 3 छक्के दागे, जोर से तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए। ये देखिए अब यहां पर आयोजन को अच्छा अंजाम देते हुए 50 रन पूरे करते हुए जोर से तालियां। बेलपाड़ा टीम, ऐसा लगा कि आने वाली इस ओवर में कुछ रन संख्या दयानंद कम देंगे, लेकिन कम नहीं गिरे। यहां पर रोहन कड़ू काफी बड़े ऑन फायर करते हुए AK-47 लेते हुए। ये देखिए फिर से उठाया, वहां पर खिलाड़ी दौड़ते हुए, लेकिन देखते देखते ये भी आएंगे। अंपायर देखिए धीरे धीरे 2 हाथ ऊपर करते हुए ये 4था सिक्सर। काफी बढ़िया मुकाबला, काफी बढ़िया खेल होना चाहिए, क्योंकि इसी के लिए यहां पर इस रजनी क्रिकेट को सजाया गया है। इस 4 गेंदों के ऊपर 6 और 6 आई है, 56 रन संख्या। हॅलो, भैरवनाथ धुतुम विपक्ष, महेंद्र स्मृती विघ्नहर्ता वरचिवली दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेकी करून घ्यायचं आहे। चला, नक्कीच या ठिकाणी आलेले आहेत, खास करून विनंती असेल 56 रन संख्या अब तक ब्रांड बन चुके हैं रोहन कड़ू। ऐसा लगा स्कोर गार्ड धीमे धीमे जाएगा, लेकिन अगर और मगर ये 2 शब्द क्रिकेट में नहीं चलते, ये दिखलाया है इस खिलाड़ी ने। अब यहां पर गेंदबाज आए गेंदबाजी करने के लिए, अंतिम ओवर आकाश टकले। अब इनको संभलना होगा, संभलना कैसा है ये जानते हैं। पिछले ओवर में 24 रन संख्या आई और उसके बाद 56 की बढ़ोतरी करते हुए 56 रन स्कोर गार्ड के ऊपर। आकाश टकले फिर से बदलते एंड से गेंदबाजी करेंगे। खुद की यह दूसरी गेंदबाजी है और टीम की ओर से अंतिम गेंदबाजी। स्लोगोर का ये और किस तरह दोहराते हैं, ये देखिए हल्के हाथों से खेलने की कोशिश की थी, लेकिन यहां पर कुछ संभल नहीं पाए। डॉट गेंद की समाप्ति। गेंद की गति देखिए किस तरह कम कर दी गई। ये जानते हैं अगर रोहन स्ट्राइक पर रहेंगे तो बड़े अंक आएंगे, लेकिन ये किस तरह गेंदबाजी झुंझलाते हैं जरूर देखेंगे। लॉन्ग ऑन साइड में वहां पर गेंद गई,
वहां पर खिलाड़ी है, गेंद को फेंकिए, 1 रन जरूर मिलेगी। 1 रन के साथ स्ट्राइक तो रूटेड हुई है रोहन कड़ू के दायरे में। अब देखिए रोहन कड़ू अभी भी इस ओवर की 4 गेंदें शेष है। आकाश टकले देखिए जिस तरह 2 गेंदें फेंकी, उन्होंने, वो जानते हैं पिछले ओवर में 24 गए तो किस तरह हमें अपने मुकाबले को, अपने टीम को वापस अपने दायरे, जीत के दायरे में लाना है। तो अभी भी जीत यहां पर सवाल बनती हुई, ये पहला सत्र। ये देखिए ऊपर से उठाया, वहां पर खिलाड़ी दौड़ेंगे और दौड़ते दौड़ते यहां पर नहीं हो पाई कैच, लेकिन दूसरी टप्पा में बैकअप मिला है, कवर मिला है, वहां पर 2 रन तो जरूर पूरे करते हुए 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 59। अगर तेजी से दौड़ते तो जरूर यहां पर मुश्किल थी। जिस तरह बल्ला घुमाया तेजी से ये गेंद नहीं आई, लेकिन रोकते तो जरूर 1 रन रुक जाती, लेकिन वहां पर बैकअप मिला। फिर से दोहराएंगे चौथी गेंद। ये देखिए क्या नजाकत है, लेकिन उतनी नजाकत से फील्डिंग का नजारा, क्या बात। एक ने उठाया तो मैं भी किसी से कम नहीं, ये दिखलाते हुए 2 रन। जहां पर 6 थी वहां पर क्या एफर्ट दिया है, देखिए यहां पर जरूर दिखलाते हुए पीटी से लाइव। जिस तरह रोहन ने कवर के ऊपर से उठाया था, वहां पर खिलाड़ी क्या एफर्ट देता हुआ, काफी बढ़िया काम। ऊपर से उठाया, फिर से एक बार गलती हुई थी, फिर गलती को अंजाम देते हुए चांस मिला और जरूर लपक लिया। आना होगा वापस, अंतिम गेंद खेलने के लिए कौन खिलाड़ी जाएगा ये जरूर देखेंगे। अंतिम ना, जिस तरह आपने देखा अपना काम तो पूरा तमाम किया है, क्योंकि स्कोर गार्ड धीमी गति से जाता हुआ ऐसा लग रहा था कि स्कोर गार्ड थोड़ा धीमा जाएगा, लेकिन अब यहां पर स्कोर गार्ड 61 के घर में 61, लॉस ऑफ द 2 विकेट, 3 विकेट। तो जरूर ये अंतिम गेंद है, बल्लेबाज है प्रसाद। ये देखिए दाहिने ओर खेलना चाहते थे लेकिन बन नहीं पाए क्योंकि रफ्तार थी गेंद की, और इस सत्र का खेल खत्म होता हुआ तो जरूर 61 रन संख्या बनाई है और 62 का टारगेट सामने रख दिया है। थैंक यू सो मच बहिरीनाथ बेलपाड़ा टीम ने संस्कार स्पोर्ट्स गावदेवी गावठान टीम के सामने। तो जरूर यहां पर पैकर मौजूद है, हम उनका स्वागत करेंगे और चलते हैं। माइक्रोफोन पर आवाज बदलेगी और सन्मान जरूर किया जाएगा, वेलकम किया जाएगा। नक्कीच दोन कर्णधारांना विनंती असेल, आपण या ठिकाणी वर यायचं आहे, वर या ठिकाणी आपण नाणेफेकीची कॉल करू या ठिकाणी, कारण खास करून भैरवनाथ धुतुम कर्णधार आणि महेंद्र स्मृती विघ्नहर्ता वरचेवले त्या ठिकाणी आवाज जात नाही, कारण मायक्रोफोनचा थोडासा संपर्क तुटतोय कॉम्बॉक्स मध्ये, म्हणून या ठिकाणी जयेश घरात आपणास विनंती असेल कर्णधार अर्थात भैरवनाथ धुतून विपक्ष महेंद्र स्मृती विघ्नहर्ता वरचेवले या 2 कर्णधारांच्या मध्ये नाणेफेकी केली जातोय। आदरणीय सन्माननीय अर्थात कुंदन पाटील साहेब पागोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत मित्रांनो, जिथं आपले स्वप्न साकार केले जात आहेत। आदरणीय सन्माननीय कुंदन भाई यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल, टॉस चा बॉस, एक बार फिर सिक्का उछलेगा और सिक्का किसके पक्ष में जाएगा। सिद्धेश ठाकूर डावखुरे हाताचे जबरदस्त एक बेहतरीन बल्लेबाज, आणि खास करून वरच्या ओळी आपण पाहिला तर नक्कीच या ठिकाणी कर्णधार आहेत स्वप्नील घरत, महेंद्र स्मृती विघ्नहर्ता वरचेवले स्वप्नील घरत आणि सिद्धेश ठाकूर यांच्यामध्ये हा सामना अर्थात नाणेफेकीचा कॉल केला जातोय। नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी हेड अर्थात सिद्धेश ठाकूर या कर्णधाराने जिंकला जातोय। धुतुम नक्कीच ऑल द बेस्ट दोन्ही कर्णधारांना, थँक्यू सो मच। तर पुन्हा एकदा या ठिकाणी मान्यवरांचं यथोचित स्वागत केलं जाईल। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अर्थात मी शरद दादांना विनंती करीन की आपल्या पवित्र शुभ हस्ते कुंदन पाटील
अर्थात आपण पाहिलं तर कॉन्ट्रॅक्टर म्हणून जिथं आपली स्वप्न साकार केले जात आहेत, आपलं राहतं घर असेल ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर बनवलं जातोय, आणि म्हणूनच कुंदन पाटील सर आपणास विनंती असेल की या समोर आणि आपला अतिथी सत्कार आपण स्वीकारायचा आहे. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं यथोचित सन्मान अर्थात या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच दुसरा अतिथी सत्कार असेल, अर्थात बंड्याभाई प्रशांत कडू यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. तदनंतर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय प्रशांत ठाकूर दादा यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. प्रथम या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कुंदन पाटील साहेब आपला यथोचित मान सन्मान स्वीकारला जाईल. माईचे प्रेमाचे उपदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खास करून एक सन्मान चिन्ह. यस, जोरदार टाळ्या द्यायच्यात मित्रांनो. नक्कीच आपल्या स्वप्नातील घर ज्यांच्या माध्यमातून बनवलं जातोय आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतोय कुंदन पाटील आपला आदरातिथ्य सत्कार स्वीकारताना. थँक्यू सो मच. अर्थात या ठिकाणी पुढचा यथोचित सन्मान असेल बंड्याभाई अर्थात प्रशांत कडू आपण यायचं आहे आणि या ठिकाणी आपला आदरातिथ्य सत्कार आपण स्वीकारायचा आहे. शरद दादांना विनंती असेल, धुतुम गावातील एक विद्यमान उपसरपंच सरपंच चषक आपण पाहत असताना या ठिकाणी सर्वांगीण विकास या दोन दाम्पत्याच्या माध्यमातून आपण पाहत आहेत आणि म्हणूनच शरददादा ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी बंड्याभाई अर्थात प्रशांत कडू आपला यथोचित मान सन्मान स्वीकारताना. तदनंतर प्रशांत ठाकूर अर्थात प्रशांत दादा आपण यायचं आहे आणि यथोचित मान सन्मान अपन या ठिकाणी आपला अतिथि सम्मान या ठिकाणी स्वीकारचा है. तो जरूर यहाँ पर मेहमानों को नवाजा जाएगा, सम्मान करना हमारा आद्य कर्तव्य है. तो दूसरी तरफ नवाजते नवाजते आवाज में बदलाव होगा, आवाज में माइक्रोफोन के ऊपर आएंगे दूसरे सत्र के लिए 30 गेंदों में 62 का टारगेट. और विवरण करने के लिए मैं जरूर रायगढ़ भूषण नितेश जी पंडित सर इनसे विनती करता हूँ कि आप माइक्रोफोन पर. त्याच्यानंतर महेश या ठिकाणी नरेश गायकवाड सर आपण सुद्धा यायचं आहे आणि आपला या ठिकाणी जयेश घरत आपल्या पवित्र शुभ हस्ते नरेश गायकवाड सरांना आपण यथोचित हा मान सन्मान द्यायचा आहे. तसेच या ठिकाणी पुन्हा एकदा सुमधुर गोड आवाज असेल अर्थात आमचे महागुरु अर्थात आदरणीय सन्माननीय पंडित सर. चला मैदानावरती अगदीच 62 धावांचा पाठलाग करताना करण मडवी ज्याच्या बॅट मधून चौफेर फटकेबाजी पाहायला मिळेल तोच गावठाण टीम कडून खेळणारा सरळ आता न खेळला चेंडू गेला टू बाउन्स बाउंड्री. भरपूर समाचार घेताना अगदीच पॅडला आदलला चेंडू मात्र चेंडू एसट्या सोडून जाणारा होता. क्वालिफाईड पंचांना मात्र निर्धाव चेंडूची सांगता सांगितली आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसऱ्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. हाच पिवळ्या रंगाची टोपी कॅप परिधान करून हा खेळणारा खेळाडू मात्र येत्या 3 वर्षामध्ये या विभागात उरणमधून सर्वात जास्त TRP असणारा हा खेळाडू रायझिंग स्टार सुनील मडवी गावठाण. आपल्याला विनंती असेल प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षात आपला आसन आपली प्रतीक्षा करतोय वाट पाहतोय तर त्या आसनावरती आसनस्थ व्हायचं आहे. निखिल मडवी यांना विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. सुनील मडवी निखिल मडवी यांचाही आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होईल. आपल्या षटकातील म्हणजेच बेलपाडा टीम कडून गोलंदाजाला विनय म्हात्रे अतिशय सुरेख या बलाला मात्र गुडलाईन स्पॉट वरती चेंडू अगदीच 5.25 फूट उंची उसळला गेला चेंडू सरळ करंजा चेहऱ्यावरती अगदी चेहऱ्याच्या जवळून जाणारा चेंडू यष्टिरक्षक रोहन वंडर बॉयच्या हातामध्ये विसावला आणि चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडू निर्धाव आणि एका चेंडूवरती सरळ हातानं लॉंगॉनच्या दिशेनं चौकार. विनय अतिशय सुरेख पाहिला चेंडू मात्र बॅट बोलू लागली बॅटचा तोंड उघडला आपल्या बॅटच्या मधून मात्र निघालेला खणखणीत आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिला षटकार. तो या खेळाडूची आपण पाहिलं याचा सराव याचा वॉर्मअप याची प्रॅक्टिस मैदानावरची आणि त्याच्यानंतर याच करणं अगदीच आपण पाहिलं तर येत्या 2 वर्षामध्ये कैक तरुणांची मनं जिंकलेली आहेत. ऐन वेळेला हा नाव डोळ्यात समोर आला तोच करण मात्र फलंदाजी मार्कवरती सज्ज तर फलंदाजी गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारा विनय
थांबवून ठेवेल का करणला, कारण डाव्या हाताचा फलंदाज आहे. क्रिकेट हा डावखुऱ्यांचा खेळ आहे आणि अगदीच त्याला साजेसा खेळ करण मडवी करताना दिसतोय. या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. एक धावसंख्या पाहता पाहता पूर्ण आणि दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल नाकारला. अंकुश टकलेनं मात्र थांबवला करणला. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती डबल एक्का. 11 धावसंख्या विदाऊट लॉस, कोणत्याही प्रकारची दुखापत नाही, कोणत्याही प्रकारची जखम नाही गावठाण टीमला. तोच गावठाण टीमचा सलामीवीर अंकुश, हाही तेवढाच मातब्बर फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांचे बाऊचार पाऊस मैदानावरती पाहतोय. रोहन वंडर बॉय 3 वर्षापासून अगदीच फार्मात असणारा. जर 2015-16 मध्ये गेलो तर रोहनी बेलपाडा टीमकडून काही मोठमोठ्या पाऱ्या खेळताना दिसला मैदानावरती. अतिशय सुरेख या वेळेला कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, अपील मात्र फेटाळला गेला आणि या वेळेस 6 चेंडूंचा खेळ संपला गेला. अंकुशला मात्र काही सूर गवसला नाही, ज्याच्या बॅटमधून अजून एकही धावसंख्या प्राप्त झाली नाही. आणि इथं मात्र जर पाहायला गेलं तर एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावपटलावरती 11. आता 24 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. अगदीच जर सांगायचं झालं तर सुदर्शन सुशांत या वेळेला मैदानावरती जर आपण पाहिलं तर अगदीच पहिला सामना झाला होता 61 धावसंख्या, दुसरा सामना झाला 61 धावसंख्या, आता तिसरा सामना आपल्याला 62 म्हणजे 60च्या एवढा स्कोर या मैदानावरती. धावपट्टीचा जर विचार केला तर आम्हाला सूत्रांकडून समजलं की धावपट्टी ही महेश सरांकडून नवीन शेव्याच्या बनविण्यात आली, ज्यानं फार प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि अगदीच ही धावपट्टी गोलंदाजांसाठी पोषक बनविलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. तोच महेश, मला वाटतंय पीच क्युरेटर आहेत ते जर असतील इथं तर त्यांचंही कौतुक, आणि नसतील घर बसल्या या कार्यक्रमाचा, या शृंखलेचा, या प्रतियोगितेचा आस्वाद घेत असतील तर महेश सर खऱ्या अर्थानं आपलं कौतुक आज संयोजकांच्या आणि उपस्थित खेळाडूंच्या वतीनं. तर दुसरा षटक कोण घेऊन येणार? गोलंदाजी मार्कवर बेलपाडा टीमकडून सन्नी ठाकूर. पाहायचं हाही भेद गोलंदाज, एक जलद गतीचा गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजीला सूर गवसला तर इथंही आपल्याला या अभेद्य मारा करणारा हा सनी अंकुश आणि त्याचबरोबर करण सारख्या मातब्बर फलंदाजांना थांबवून ठेवेल का? कमी वयात काबिल बनलाय असं म्हटलं तर योग्य बनलाय करण असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. मित्रांनो, 3 इडियट हा जर चित्रपट पाहिला तर आमिर खान यांना सांगितलंय की काबिल बनो, कामयाबी झक मार के पीछे आएगी. अगदीच याचप्रमाणे करणच्या पाठीमागे कामयाबी आहे, यश आहे, प्रसिद्धी आहे. आणि आता मात्र या वेळेला अतिशय सुरेख चेंडू फेकण्याचा प्रयत्न, पंचांच्या डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच या वेळेस मात्र अवांतर घोषित करतायत सहस्त्रबुद्धे. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 12च्या घरात. एक षटक संपला, कारण आता हा मात्र एक निर्णायक चेंडूपेक्षा अवांतर चेंडू. स्वैर मारा, पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा, या वेळेला स्वैर मारा, अशुद्ध मारा, खराब मारा फेकताना दिसतोय सन्नी. बेलपाडा टीमकडून अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर कदाचित मला वाटतोय आपल्या संघासाठी कदाचित हानिकारक, धोक्याचं ठरू शकेल, परंतु कोणत्याही क्षणी चित्र बदलू शकेल. एक हाती जर खऱ्या अर्थानं सामना विजय करायचा असेल तर आपल्याला त्याप्रमाणे फलंदाजी किंवा गोलंदाजी मैदानावरती करणं गरजेचं आहे. सनी अतिशय सुरेख डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त होतोय. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय करणला. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहे 13च्या घरामध्ये, 14च्या घरामध्ये, कारण 1-2 अवांतर आणि त्याच्यानंतर मात्र 1 एकेरी. धावपटालावरती 1-1-1 अशा 3 धावसंख्या एक चेंडूवरती वधारल्या गेल्या, वाढल्या गेल्या. मैदानावरती जर सन्नी गोलंदाजी मार्कवर सज्ज, तर अगदीच यष्टीरक्षक जर पाहिला आपण रोहन, सबंध संघाची मदार संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावरती पेलताना निळताना दिसतोय. मग अगदीच यष्टीरक्षक म्हणून त्याच्यानंतर फील्ड पोझिशन कशी असावी, कोणता खेळाडू कोणत्या बाजूला अतिशय उत्तम खेळतोय, कोणची साईड स्ट्रॉंग आहे, याचा अभ्यास करून फील्ड पोझिशन करताना किंवा लावताना दिसतोय रोहन. अतिशय सुरेख डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. फासला जाणारा क्षेत्ररक्षक, इथं मात्र चेंडू देणार 4 धावा, चौकार.
पटलावरती 18 लॉस ऑफ विदाउट लॉस, नन लॉस, कोणत्याही प्रकारची अजूनही धोका किंवा जखम नाही गावठाण टीमला. 18 धावसंख्या धावपटालावरती लागताना दिसत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला सनी. बेलपाडा एंड कडूनच मारा करतोय तो. NH4 हायवे कडून मारा करतोय. IOTL एंड कडून मारा करतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय. जलद गतीचा गोलंदाज. गोलंदाजाच्या गोलंदाजीचं जर विवरण केलं तर अगदी 4 ते 5 पावलं पुढे आल्यानंतर हवेमध्ये उंची घेतोय आणि त्याच्यानंतर अगदीच हवेतून गोलंदाजी उत्तम करताना दिसतोय तोच सनी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. अंकुश टकलेला मात्र इथं समजलं जात नाही. चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि अगदीच या शृंखलेतील आजच्या या रजनीतील तिसरा साखळी सामना इथं खेळला जातोय. बेलपाडा विपक्ष गावठाण. सरते शेवटी भैरवनाथ धोतोम विपक्ष वरचे ओवळे या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये घमशान युद्ध मैदानावरती पाहायला मिळेल. अगदीच बॅक टू बॅक. आता मात्र जकडून ठेवला अंकुश टाकलेला. थांबवून ठेवलं एखाद्या मधमस्तात तिला अंकुश लावावं मैदानात. त्याप्रमाणे इथं मात्र या माहुतानं या सनीनं अंकुश लावलं. या अंकुशला चेंडू गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येणार सनी. बॅक टू बॅक. पुन्हा एकदा तिसरा. अतिशय सुंदर. म्हणजे असं म्हटलं जातोय पहिला षटक संपल्यानंतर 3 अवांतर फेकले होते या गोलंदाजानं. कमबॅक केला आपल्या गोलंदाजीतून. अतिशय सुरेख. अगदीच आउट स्विंग करताना दिसला. काखेतून ज्याप्रमाणे चेंडू जावा तसा निसटला अंकुश टकलेच्या. बॅक टू बॅक. चौथा. इथं मात्र वेद्य मारा करणारा एक सक्सेसफुल गोलंदाज बॉलर ठरला. एक सनीनं मात्र उत्तम फेकी. कारण आता पाहिलं तर 2 अवांतर आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू. हे निर्धाव फेकण्याचा एक सुंदरशी कामगिरी आपल्या गोलंदाजीतून केली सनीनं. खास करून या ठिकाणी विनंती असेल नितीन मडवी आणि खास करून आदरणीय सन्माननीय सुनील मडवी. नक्कीच दादा आपल्याला विनंती असेल की आपण कुठे असाल तर आपलं शुभागमन आम्हाला समालोचन कक्षेमध्ये अपेक्षित आहे. नितीन मडवी आणि सुनील मडवी दादा. O2 पंडित सर. समीकरण राहिलंय करण आणि अंकुश. अगदी 18 चेंडू 44 धावा. आक्रमक पवित्रा उलंबावा लागेल परंतु पाहायचं आहे कारण तेवढेच बेधक आणि मातब्बर गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. पहिला अगदीच अवांतर फेकणारा सनी ठरला एक यशस्वी गोलंदाज ज्यानं बॅक टू बॅक अंकुश टकले सारख्या स्तरानं उभत आला. समोर मैदानात थांबवून ठेवलं. मी म्हटलं होतं की अशाच प्रकारच्या मात्र या मातब्बर फलंदाजाला कुठेतरी थांबवून ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालं. आता तिसरा षटक कोण घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती? समाधान घरत. गोलंदाजी मार्कवर सज्ज तिसरा नवीन गोलंदाज. आपली शास्त्र फेकणार प्रतिस्पर्धी टीमच्या या अगदीच फलंदाजानं आणि फलंदाजाचं कौतुक केलं तर आपण पाहिलं की अंकुश नंतर करणच्या बॅटमधून एक चौकार आणि त्याच्यानंतर एक षटकार आपल्या बॅटमधून लगावला गेला. करण वैयक्तिक खेळतोय. 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येवरती तर अंकुश टकले खेळतोय 6 चेंडूंमध्ये 4 या धावसंख्येवरती. आणि अगदीच सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल कारण सामना आपण तात्काळ शॉर्ट मीटिंग असेल त्याचबरोबर धावपट्टीवरती वावरणं असेल या गोष्टी पंचांना मैदानावरती असणाऱ्या खेळाडूंना तात्काळ कारण आयोजकांकडून अशा प्रकारच्या सूचना. यावेळेला गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल समाधान. अतिशय सुरेख. पुन्हा एकदा थांबवून ठेवलं समाधानी. समाधानकारक गोलंदाजी करताना दिसतोय. सॅटिस्फॅक्शन पाहायला मिळतोय. समाधानकारक गोलंदाजी करताना दिसतोय. 17 चेंडू 44 धावा. 44 धावसंख्या 17 चेंडू. आणि अगदी जासईमध्ये चॅम्पियन ठरलेली टीम. समाधान पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र अवांतर स्क्वेअर मारा घोषित करतायत क्वालिफाईड पंच. अशुद्ध मारा, अस्वच्छ मारा आणि अस्वच्छ मारेनं मात्र 1 धावसंख्या प्राप्त होताना दिसतोय. ती म्हणजेच गावठाण टीमला धावसंख्या धावपटालावरती 19 लॉस ऑफ नन विकेट. कोणत्याही प्रकारचे सफलता प्राप्त न होताना 19 धावसंख्या धावपटालावरती एक सुंदर भागीदारी म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांची. मात्र यांना अजूनही आपल्या टीमसाठी अतिशय सुरेख. पाहिला चेंडूला दिली दिशा स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बिरकावला चेंडू फाटवला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत षटकार.
पाऊस शतक पूर्ण होतोय 25 पाऊस शतक पूर्ण होतोय 16 चेंडू 37 धावांची आवश्यकता. मी म्हटलं होतं जोपर्यंत करण मैदानावरती सज्ज आहे तोपर्यंत जिंकण्याची आशा आकांक्षा पल्लवीत असतील गावठाण टीमच्या. कारण दोन्ही मातब्बर अंकुश टकले आणि त्याचबरोबर करण अगदीच टायमिंग प्रॉपर दिला. कमरेच्या साह्यात मनगटाच्या साह्यानं टोळवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल यशस्वी ठरला आणि स्क्वेअर लेगला गेला चेंडू 6 धावांसाठी षटकार. समाधान ऑन ट्रॅक. पुन्हा एकदा अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटफुटला चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला दिशा दिली जातोय. काय होणार आणि इथं मात्र पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत. 27 धावसंख्या धावपडालावरती आता 15 चेंडू 35 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 20 धावसंख्या अजूनही अतिरिक्त आहेत. कोणत्याही क्षणिक चित्र बदलू शकेल. कारण बेलपाडा हा संघ सुद्धा आता सांगितलं की एक मातब्बर संघ आहे ज्या टीमच्या समोर मात्र आपल्याला सहज विजय प्राप्त करता येणार नाही. परंतु पाहिलं करणना, मी म्हटलं 360 अँगल न खेळणारा हा करण आपल्या बॅट मधून एक नजाकत भरा फटका दाखवतोय. 6 धावांसाठी षटकार. अगदीच जर पाहिलं तर उत्तम खेळ करणारा मात्र हा फलंदाज करण 10 चेंडूंमध्ये 26 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा करतोय. धावसंख्या धावपटलावरती 33 14-29 धावसंख्येची आवश्यकता आणि तोच करण 10 चेंडूंमध्ये 26 धावसंख्या करणारा आणि 3 षटकार आपल्या बॅटमधून लगावणारा. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, अगदीच गुडघे टेकून फटका आपल्या बॅट मध्ये घेण्याचा प्रयत्न जरी फसला. कडा अपील होता. अपील मात्र क्वालिफाईड ज्युरींकडून फेटाळला गेला. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 15 चेंडू 13 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 29 धावा आणि अगदीचा निर्धाव चेंडू. या षटकातील पुढचा चेंडू समाधानचा अतिशय सुरेख लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला. इथं मात्र आउटफील्ड खराब. नशिबानं यावेळेस करणला प्राप्त होतो एक खणखणीत चौकार. धन्यवाद. आणि या वेळेला मात्र समीकरण येऊन थांबले. 12 चेंडू 25 धावा 12 चेंडू. पहिला षटक संपला ज्या वेळेला धावसंख्या धावपटालावरती 18-11. दुसरा षटक संपला होता. धावसंख्या धावपटालावरती आपल्याला पाहायला मिळाल्या 18. तिसरा षटक संपतोय. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहे 37. अजूनही मात्र 19 धावसंख्या समाधान दिल्या. त्या 2 षटकारांचा उतुंग खऱ्या अर्थानं आपल्याला मैदानावरती करणच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 12 चेंडू लगेचच पाण्याची व्यवस्था केली जाईल आपल्या आयोजकांकडून. 12 चेंडू 25 धावांचं एक आव्हान पार करायचं आहे. आणि करण हा शांत खेळाडू, संयमी खेळाडू, मैदानात अगदीच कधी धावपल नाही, कधी दगदग नाही स्वतःच्या शरीराला, आणि त्याचबरोबर खेळताना खेळालाही कधी डिस्टर्ब न करणारा खेळाडू, अतिशय कूल असा हा करण यावेळेस मात्र अतिशय उत्तम खेळी करताना दिसतोय. क्रिकेटच्या उंच क्षितिजावर चमकणारा हा येत्या 3 वर्षामध्ये सर्वात जास्त टेनिस क्रिकेटमध्ये TRP असणारा खेळाडू गावठाण टीम मधून यावेळेस खेळताना मात्र प्रतिस्पर्धी टीम बेलपाडा टीमकडे 10 चेंडूंमध्ये 12 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येवरती वैयक्तिक सिंहाचा वाटा मानावा लागेल या वेळेला करणचा. आणि पुन्हा एकदा अंकुश टाकले गोलंदाजी मार्कवर. तोच वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय सन्नी बेलपाडा एंडकडून. आणि ज्या अंकुश टकलेला 4 चेंडू मिस केले होते तोच अंकुश टकले अतिशय सुरेख या वेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला चेंडूला फील्ड होतोय. 1 धावसंख्या पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे आणि ती स्ट्राईक रोटेट करताना दिसतोय अंकुश टकले. करणला या वेळेला स्ट्राईक देतोय. 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. सुनील मडवी, अनिल मडवी यांना विनंती असेल नितीन मडवी, निखिल मडवी.
11 चेंडू 24 धावा. अकरा चेंडू 24 धावा. क्या बात. आणि अगदीच 15 एप्रिल आमच्यासाठी एक खूप आनंदाचा दिवस असेल. आमच्या पीटीसीचे कॅमेरामन सोमनाथ सरांचा अभिष्ट चिंतन आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या सहस्रलक्ष शुभेच्छा आजच दिल्या जात आहेत, कारण 12 वाजून जात आहेत. अतिशय सुरेख यावेळेस मारलेला चेंडू काय होणार पाहायला मिळतोय. आपली विकेट टाकावी लागेल. या वेळेला मात्र आत्महत्या मानावी लागेल. स्वतः अंकुश टकलेची धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. अंकुश टकले येणार बॅक टू पॅव्हेलियन. शिमग्याच्या सणाला धुलिवंदनच्या दुसऱ्या दिवशी या बालम सिंगर सोबत मी श्रीवर्धन शिस्तेमध्ये होतो. शांताराम वाघ यांचं गीत, परंतु बालम सिंगरनं गायल्यानंतर सबंध महाराष्ट्राला आवडलं. हे गीत 8 वर्षापूर्वी लिहिलंय, परंतु बालम सिंगरनं गाणं महत्त्वाचं होतं आणि सबंध या महाराष्ट्राला आवडलेलं गीत पोरी तू सपनात येना या गीतानं मात्र या शृंखलेला अतिशय उत्तम अशी कलाटणी दिली. निहाल डीजे पुन्हा एकदा त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय आकाश टकले. एक अष्टपैलू खेळाडू 1 डाऊन साठी जातोय गावठाण टीम कडून सनी. यावेळेस मात्र डाव्या स्टेजच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंचांच्या अवांतर घोषित करतायत. क्वालिफाईड पंच अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 40च्या घरामध्ये. आता 22 धावांची आवश्यक. निर्णायक विजयासाठी जिंकायचा असेल तर कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आपल्याला 22 धावसंख्या काढाव्या लागतील. अतिशय सुरेख यावेळेला थर्ड मॅन लॉंग स्टॉप फाईन लेग क्षेत्र निवडला जाईल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. पांडू चित्रपटातील अगदीच वॉर्निंग दिली जातोय. बिमर करणारा जर चेंडू असेल, दुखापत करणारा चेंडू असेल तर नेक्स्ट डिलिव्हरी. अगदीच यावेळेला दंडात्मक कारवाई केली जाईल अशा प्रकारची स्ट्रिक्ट वॉर्निंग सनीसाठी दिली जातोय. 9 चेंडू 18 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. शक्य आहे, परंतु थांबवून ठेवण्याची ताकद सनीच्या गोलंदाजीमध्ये आहे, कारण ज्या सनीनं आतापर्यंत 4 चेंडू अतिशय सुरेख पाहिला, बॅट मधून खोदून काढला, जागच्या जागी दिली ताकद, टायमिंग, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता मात्र धावसंख्या अपेक्षित असतील 50 धावसंख्या धावपटालावरती आहेत. 12 धावांची आवश्यकता आणि आता हा स्वतः खेळाडू मात्र 41 धावसंख्येवरती खेळतोय 15 चेंडूंमध्ये. करण मडवी. करण 41 धावसंख्या धावपटालावरती स्वतःच्या अर्धशतकासाठी 9 धावसंख्येनं मागे. जोरदार डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस काय होतोय. 1 धावसंख्या पलून काढली आणि त्याचबरोबर अवांतर 1 ऐन 2 धावांचं बेनिफिट बोनस मिळतोय गावठाण टीमला. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. आणि स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळेल नवीन आलेला फलंदाज आकाश टकले. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 52. लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद, 2 विकेट्स. अगदीच बुर्जावरती स्वतःनं आत्महत्या केली, उडी टाकली. अंकुश टकले आला बॅक टू पॅव्हेलियन. 1 बाद, 52 धावसंख्या धावपटालावरती. 12 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. सनी बेलपाडा एंडकडून मारा करतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप. यावेळेस मात्र अतिशय सुरेख सनीच्या गोलंदाजीचं खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर केडी अगदीच ऑफ स्टिकच्या काहीशा बाहेर अंतरावरती चेंडू फेकतोय आणि म्हणूनच मारण्यासाठी अडचण, कारण या वेळेस मात्र लांब पल्ल्यानं आपली बॅट अगदीच
हाताचा आणि बॅटचा पसारा फलंदाजाला करावा लागतोय. याच्यासाठी अतिशय सुरेख सरळताने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र लॉंग ऑफ लॉक चेंडूला फील्ड होतोय. पाहता पाहता एक आणि पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण करताना दिसतोय. गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल करण. आणि त्याचबरोबर जर आपण चपलता बघितली करणची तर आकाश टकले नॉन स्ट्राईक एंडकडे असताना आपण स्ट्राईक घेतोय, तो नॉन स्ट्राईक एंडकडे येताना दिसतोय करण. यावेळेस मात्र या षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपला जातोय. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 54 चकरात 58. आता मात्र 54. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 6 चेंडू 8 धावा. डीजे दारू धोका देतोय तरी कोणत्या क्षणी आणि अगदीच गोली याही वेळेस आपल्याला ती गोळी खावी लागेल. मैदानाच्या बाहेर अनेक खवय्या आहेत आणि अशा वेळेस आपल्याला पाहायला मिळतोय 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आता मी पुन्हा एकदा त्याच प्रसंगाकडे जाईन. सुदर्शन बेलपाडावरती आयोजित केलेल्या मंगलमूर्ती क्रिकेट टीमनं शृंखलेमध्ये नावासारखा बलाढ्य संघ या वेलपाडा पुढे होता. 7 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना जवानसारखा मातब्बर फलंदाज नावा टीमचा ऑन क्रीजवरती असताना 7 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या काढू शकला नव्हता नावा संघ. त्यावेळची परिस्थिती, कारण वर्तमान कालावरती चालणारा क्रिकेटमध्ये जर आणि तर याला कधीच खऱ्या अर्थानं थारा दिला जात नाही. इथं मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अजूनही पाहिलं तर करण मला वाटतोय 42 15 चेंडू आणि 41 धावसंख्येवरती खेळतोय. तोच करण स्ट्राईक एंडकडे आहे. 6 चेंडू आणि 8. अगदी जर पाहायला मिळेल का अर्धशतक करणचा, परंतु पाहायचा आहे तेवढाच मातब्बर गोलंदाज स्लॉगवर टाकण्यासाठी मैदानावरती येताना दिसतोय प्रीतम. आणि अगदीच 12 वाजल्यानंतरच ज्यांना आपण शुभेच्छा दिल्या, सोमनाथ पीटीसी लाईव्हचे कॅमेरामन. अतिशय सुरेख. यावेळेस मात्र चेंडू सरळ गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. प्रीतम आता काहीतरी विक्रम करणार का? 5 चेंडू 8 धावा करण सारखा मातब्बर फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. आणि अगदीच मनामध्ये घालमेल असेल, ओढाताण असेल, चलविचल असेल गोलंदाज व फलंदाज, कारण इथं 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा निहाय आदर्श सरपंचाचा पुरस्कार दिला जातोय. तो आपल्या धुतुम ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ रेश्माताई शरद ठाकूर यांना प्राप्त झाला. अतिशय सुरेख. आणि यावेळेस मात्र दिली दिशा, चेंडू पाठवला, फिरकावला, 6 धावांसाठी खणखणीत षटकार. वरती खेळतोय स्वतः करण मडवी. 47 धावसंख्या धावपटालावरती वैयक्तिक कोट्यात, वैयक्तिक खात्यात दिसतोय. आणि जिंकण्यासाठी विजयासाठी 2 आणि स्वतःच्या अर्धशतकासाठी 3 ची अपेक्षा असेल. काय करणार, कारण चेंडू शिल्लक असणार आहेत 4. 2 धावांची आवश्यकता. समीकरण जवळ येऊन गणितातील समीकरण सोडवायचे असेल तर भागाकार, गुणाकार, लसावी मसावी करावी लागतोय. इथे षटकारांची लसावी मसावी केली या करणनं. सौफेर फटकेबाजी, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. जिंकण्यासाठी 2, 4 चेंडू आणि स्वतःच्या अर्धशतकासाठी मृत चेंडू घोषित करतायत क्वालिफाईड पंच. 47 वरती खेळणारा हा खेळाडू, शांत आणि संयमी खेळाडू मैदानावरती गरजला जातोय. अतिशय सुरेख मारलेला चेंडू. पाहता पाहता 1 धावसंख्या पूर्ण आणि पाहता पाहता चौकार. विजयी खेळी आणि या
टुर्नामेंट्स मधील पहिली अर्धशतकी खेळी पार करताना दिसतोय करण मडवी. खेळी आवडली असेल तर सर्व क्रीडा रसिकांना विनंती, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या करण मडवीच्या खेळीसाठी द्यायचा आहे, ज्यानं बॅट उंचावून मानवंदना दिली आपल्या सर्व क्रीडा शौकीनांना, चाहत्यांना, ज्यानं बॉल आणि चेंडू खर्च केले 18 आणि स्वतःच्या खात्यावरती 51 धावसंख्येची नाबाद खेळी ही खऱ्या अर्थानं करण मडवीनं केली. एक हाती हा सामना आपल्या पल्ल्यामध्ये झुकवला तो ठरणार या सामन्याचा सामनावीर. हॅलो, या ठिकाणी विनंती असेल नितीन मडवी आणि खास करून निखिल मडवी आणि खास करून सुनील मडवी, नक्कीच आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी आपला शुभ आगमन आम्हाला समाजन कक्षेमध्ये अपेक्षित असेल तर नक्कीच विनंती असेल या ठिकाणी या सामन्याचा सामनावीर नो डाऊट, अर्थात ज्यांच्या माध्यमातून पाहिलं तर खेळत असताना 18 चेंडूमध्ये 51 धावांची बहारदार